नक्कीच दुसऱ्या फेरीचा सामना या ठिकाणी वयोपरत जरी वय वाढली तरी क्रिकेट आपण विसरलो नाही आणि तीच जोरगोळी मित्राच्या नात्याने या ठिकाणी सामन्याला सुरुवात. पद्मनाभ प्रभू पहिला चेंडू या ठिकाणी एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्यांना नामांकन दिलेलं आहे, आनंद दिघे स्पर्धा यांनी गाजवली असा अष्टपैलू गोलंदाज स्टॅनली. पहिला चेंडू स्ट्राईकला ते सचिन, नॉन स्ट्राईकला ते प्रवीण. नक्कीच 5 षटकांच्या सामन्याअंतर्गत पहिलं षटक आहे ते पॉवर प्लेचं आणि अत्यंत महत्त्वाचं षटक टाकतायत ते प्रवीण स्टॅनली. पॉवर प्लेच्या षटकांतर्गत आपल्या स्पर्धेचे नियम आहेत. पॉवर प्लेमध्ये यानंतर होणारा सामना असलफा विरुद्ध ओम साईराम. आपण लागेच तयार राहायचंय. यापुढे होणारा सामना असलफा विरुद्ध ओम साईराम. आपण जर खेळाडूंनी या क्रीडानगरीमध्ये उपस्थित आला असाल तर आलेल्याची नोंद कृपया आमच्या समालोचन कक्षामध्ये करायची, जेणेकरून सामन्याला विलंब होणार नाही. पहिले षटक पॉवर प्लेचं हाताळतायत ते अष्टपैलू गोलंदाज स्टॅनली. 2 खेळाडू पॉवर प्लेच्या षटकांतर्गत आपलं जी पॉवर प्लेची निदान पहिला चेंडू सुरेख गोलंदाजी ज्यांच्या माध्यमातून केली जाते, आज जॉली फ्रेंड असेल, अनिकेत असेल. पहिला चेंडू स्टॅनली यांचा. सचिन यांना उत्कृष्ट चांगला चेंडू आणि हा पहिला चौकार. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामधील पहिला मारलेला हा प्रहार चेंडू प्रशांत यांच्या हाताला स्पर्श करून जातोय, पण सीमारेषा पार चौकार. संघाचं खातं खोललं जाते. पहिल्या चेंडूवरती केलेला हा प्रहार. पुन्हा एकदा अत्यंत आक्रमक पवित्रामध्ये सचिन या ठिकाणी 9 घोषित केला जातोय. दंडित करतात पद्मनाभ प्रभू. धावसंख्या उपस्थिती बिनबाद 5 धावा. एकच रन. अजूनही पहिल्या षटकातील 5 चेंडू शिल्लक आहेत. अत्यंत आक्रमक गोलंदाजी असते ती स्टॅनली यांची आणि या ठिकाणी पाहायला मिळते. पण पहिल्याच चेंडूवरती ज्यांना मगाच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला तो अष्टपैलू खेळाडू म्हणजे सचिन. सुरेख अशी फलंदाजी ज्यांनी केली. प्राथमिक फेरीच्या पहिल्या सामन्यामध्ये त्यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला. आज अत्यंत आक्रमक पवित्रामध्ये फलंदाजी करताना या ठिकाणी पाहायला मिळतात. पहिले षटक मार्गस्थ आहे. सुरेख गोलंदाजीचे प्रात्यक्षिक ज्यांच्या माध्यमातून केलं जाते स्टॅनली यांचा पुढचा चेंडू. सुरेख असा चेंडू आणि चेंडू बीट करतोय, परंतु चेंडू लागतोय तो पायाला आणि निर्धाव चेंडू जातोय. सुरेख अशी गोलंदाजी स्टॅनली यांची. नक्कीच 2 महत्वाचे फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतात जम्बो या संघाकडनं. निलेश यांचं उत्कृष्ट चांगलं क्षेत्ररक्षण आणि हा धावचीत घेतलेला पहिला धक्का. सुरेख असं क्षेत्ररक्षण. निलेश शिंदे एक नावाजलेला खेळाडू. अत्यंत सुरेख क्षेत्ररक्षण आणि पहिलाच महत्वाचा गडी बाद होतोय, ज्याचा नामांकन केलं होतं पहिल्या सामन्यामध्ये आणि ज्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता, तेच सचिन या ठिकाणी बाद होत आहेत. खरोखरच नवीन फलंदाज कृपया नाव सांगायचे. भाऊ बॅट्समन नेम विपुल. धन्यवाद. नवीन फलंदाज विपुल. पहिलं षटक मार्गस्थ असताना सुरेख असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं निलेश यांच्याकडून आणि धावचीत करून पहिला धक्का दिलाय तो जम्बो या संघाला बसलेला. अत्यंत नावाजलेले असे 2 संघ ज्यांनी क्रिकेट आणि आज वय वर्ष 40, परंतु कुठेही वय वर्ष 40 या ठिकाणी आपल्याला दिसत नाहीये, लपलं जात आहे. क्रीडांगणावरती अत्यंत चांगली फलंदाजी करतात आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण करतायत ते प्रशांत पवार. तदवर निघाले की धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या पोचते ती 1 गडी बाद 6 धावा. पहिले षटक मार्गस्थ आहे. 2 नामांकित असे संघ जम्बो विरुद्ध अनिकेत. पुढचा चेंडू स्टॅनली यांचा. सुरेख असा कट केलेला चेंडू. त्या ठिकाणी धावून काढायचे आहेत. तदवर निघाले एकेरी धावेने समाधान. दोन्ही फलंदाज या ठिकाणी सुस्थितीत. धावसंख्या पोचती 1 गडी बाद 7 धावा. अजून पहिले षटक मार्गस्थ आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे बरं ना.
शेवटचा चेंडू अत्यंत चांगली गोलंदाजी करतायत ते स्टेनली. सुरेख असा चेंडू पंचदंडित करतायत नो म्हणून. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण करतायत शेखर बडेकर. तद्वार निघालेली एकेरी धावसंख्या उपस्थिती 1 गडी बाद 8 धावा. पहिलं षटक अजूनही एक शेवटचा चेंडू घेऊन येतात ते स्टॅनली. प्रवीण यांना सुरेख अशी गोलंदाजी तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण निलेश यांच्याकडून. तद्वार निघालेली एकेरी धावसंख्या उपस्थिती 9 धावा. एक षटक समाप्त होते. अत्यंत चांगलं षटक पॉवर प्लेचं. नक्कीच दुसरं षटक घेऊन येतील ते संघ कर्णधार निलेश. 5 षटकांच्या सामन्याअंतर्गत अत्यंत चांगलं नियोजन आयोजन पाहायला मिळतंय. अजिंक्य मित्रमंडळ आयोजित प्रथम विजेत्या संघास रोख पारितोषिक 33,000 आणि बाहुबली 33,333 आणि बाहुबली चषक. तसेच उपविजेत्या संघास 22,222 आणि हा बाहुबली चषक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक सामन्यागणिक आपल्याला या ठिकाणी नवीन गोलंदाज निलेश, वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक प्रवीण फेस टू निलेश. पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्त झालेलं आहे. उरलेल्या 4 षटकांमध्ये पॉवर प्लेच्या निदान रेषेच्या आतमध्ये एकंदर विकेट किपर आणि गोलंदाज दोन असे 5 क्षेत्ररक्षक या ठिकाणी लावले जातात. ही क्षेत्र व्यूहरचना या ठिकाणी आखली जाते. पुन्हा एकदा निलेश यांचा पहिला चेंडू. सुरेख असा चेंडू डिक्लेअर झोन मधील बाहेर गेला. निदान रेषेमध्ये एकेरी धावने धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते ती 10 धावांवरती. 1 गडी बाद 10 धावा. सुरेख असं आयोजन नियोजन या ठिकाणी पाहायला मिळतं. अजिंक्य मित्रमंडळ कैलासवासी समीर हडकर मेमोरियल ट्रॉफी 2021 अंतर्गत क्वार्टर फायनलचा चालू असलेला सामना अनिकेत विरुद्ध जंबो. नक्कीच चांगली गोलंदाजी संघ कर्णधार म्हणून करतायत ते निलेश. पुढचा चेंडू सुरेख असा चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू निर्धाव जातोय. तितकंच क्षेत्ररक्षण करतायत ते संदीप. निलेश यांचा पुढचा चेंडू तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण करतायत निलेशजी शिंदे. चौकार अडवला जातोय. नक्कीच 3 धावा ज्यांनी अडवलेल्या आहेत मगाच्या आपण पाहिलं. एक अचूक फेक आणि तितकं चांगलं क्षेत्ररक्षण करून पहिला गडी बाद केला तो सचिन यांना, ज्यांनी प्राथमिक फेरीच्या पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता. ते सचिन या ठिकाणी धावचित करण्यामध्ये प्रमुख कामगिरी पार पडली ती निलेश शिंदे यांनी. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. संघ कर्णधार आणि गोलंदाज निलेश. दुसरं षटक मार्गस्थ. पुढील चट्टू बॅटची कड घेऊन जातोय. तद्वर निघाली एकेरी 64 धाव. एकेरी धावावरती समाधान. धावसंख्या पुसते ती 12 धावा. 1 गडी बाद 12 धावा. दुसरं षटक मार्गस्थ असताना अजूनही 2 चेंडू शेष आहेत. नक्कीच कमबॅक केलाय निलेश यांच्या गोलंदाजीने. सुरेख गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये आले त्या 9 धावा. दुसरं षटक मार्गस्थ असताना 2 चेंडू शिल्लक असतात. संघ कर्णधार निलेश. सुरेख अशी गोलंदाजी तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण दादा यांच्याकडून. एकेरी धावेमध्ये भर. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या पोचते ती 1 गडी बाद 13 धावा. चांगलं आयोजन चांगलं नियोजन. कैलासवासी समीर हडकर स्मृती चषक क्रिकेटचा महासंग्राम. आज 40 वर्षावरील असे 8 संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. चालू असलेला सामना जंबो विरुद्ध अनिकेत. पुढचा चेंडू निलेश यांचा. सुरेख असा चेंडू आणि फलंदाज नक्कीच बाद. या ठिकाणी सुरेख गोलंदाजी. दुसरं षटक संपतंय. धावसंख्या स्थिरावली. धावसंख्या झाली ती 2 गडी बाद 13 धावा. नक्कीच आता तिसरा पर्याय असणार आहे नवीन गोलंदाजाचा, कारण 5 षटकाच्या सामन्यामध्ये नक्कीच नवीन गोलंदाज टाकतील ती लोकेश डिचोलकर. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 3रं षटक. नवीन फलंदाज
श्रीकांत नवीन फलंदाज श्रीकांत आणि वैयक्तिक गोलंदाजी करतायत ते लोकेश डिचोलकर उर्फ बिट्या. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक. नक्कीच कमबॅक केलंय ते निलेश आणि संघ कर्णधार म्हणून. पहिल्या षटकामध्ये 9 धावा गेल्या होत्या. त्यानंतर दुसरं षटक 4 धावांचं. अत्यंत चांगली गोलंदाजी. बिट्या यांचा उत्कृष्ट चेंडू आणि तितकाच मोठा प्रहार आणि हा पहिलाच चौकार. उमेश यांना काही चेंडू सापडला नाही आणि चौकाराने धावसंख्या पोचते ती 17 धावांवरती. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागेल नक्कीच. त्याच ठिकाणी जोरदार प्रहार केले जात आहेत. त्या जागेवरती क्षेत्ररक्षण व्यूह रचलं जातंय. सल्लामसलत केली जाते. नक्कीच चेंडू वाढवायचा प्रयत्न असेल. सामन्यामध्ये विचार विनिमय होतोय. चौकार कसे अडवायचे त्याचा प्रयत्न केला जाईल. नक्कीच क्षेत्र व्यूहरचना आखली जाईल. तिसरं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या पोचली ती 17. 2 गडी बाद 17 धावा. या ठिकाणी नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवलं जात आहे. एकेरी धाव गेली तरी हरकत नाही, पण चौकाराने धावसंख्या धावत जाते आणि उमेश यांना थोडंसं मागे चौकाराच्या दिशेने लावलं जात आहे. चांगली गोलंदाजी करतायत लोकेश उर्फ बिट्या. नक्कीच तिसरं षटक मार्गस्थ असताना एक चांगलं आयोजन नियोजन या ठिकाणी पाहायला मिळतंय. आमच्या सोबत जोडले गेले ते सुरेख आणि महत्वाचा गडी बाद करतायत ते लोकेश आणि संघाचे कर्णधार प्रवीण बाद होत आहेत. एक मोठा धक्का जम्बो या संघाला बसलेला. महत्वाचा गडी बाद. सुरेख असं क्षेत्रव्यूह रचना आखली गेली आणि पुढचा चेंडू त्याच पद्धतीने टाकला गेला आणि बाद झाले ते प्रवीण. सुरेख अशी गोलंदाजी बिटा यांच्याकडून. सर बॅट्समॅन नेम प्लीज. बॅट्समॅन नेम सर. उमेश नवीन फलंदाज सुरेश. एक अतिरिक्त खेळाडू कृपया आम्हाला या ठिकाणी. सुरेश हरकत नाही. जेव्हा नवीन बॅट्समॅन जाईल त्यावेळेस आपण कृपया आपलं नाव या ठिकाणी कळवायचंय. एक आकर्षक पारितोषिक या ठिकाणी आहेत. गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, मालिकावीर आणि क्षेत्ररक्षक सर्व खेळाडूंचं नामोल्लेख आणि विवरण या ठिकाणी लिहिलं गेलं जात आहे आणि तीच माहितीनुसार आपल्याला या ठिकाणी ठरवायचे ते या स्पर्धेमधील उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट मालिकावीर आणि क्षेत्ररक्षक. बिटा यांचा पुढचा चेंडू. सुरेख गोलंदाजी आणि हॉट अँड बॉल मधील हा पुढचा धक्का. महत्वाची गोलंदाजी करतायत ते लोकेश डिचोलकर. 2 लगातार चेंडूवरती मिळालेले ही हॅट्रिक बघूया. तिसरा चेंडू नक्कीच हॅट्रिकची सुसंधी आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे बिट्यासाठी. सुसंधी आहे. धावसंख्या स्थिरावली. धावसंख्या झाली ती 17. नवीन फलंदाज कृपया आपलं नाव सांगायचं या ठिकाणी. रमेश. नवीन फलंदाज रमेश. नक्की सुसंधी आहे. कमॉन बिट्या. 2 चेंडू आणि 2 गडी बाद केलेले आहेत. तिसरा चेंडू नक्कीच निर्णायक असेल. शुभेच्छा. सुरेख असा फटका आणि 3 पंच या ठिकाणी सल्लामसलत करून या ठिकाणी निर्णय देतील. या ठिकाणी स्टॅनली विनोद बुद्धीने सांगतायत की चेंडू जरी थांबला असेल तर धावून आपण रन आउट करूया. ही असते विनोद बुद्धी आणि त्याच चातुर्य या ठिकाणी पाहायला मिळत आहे. सुरेख नियोजन आयोजन करण्यामध्ये अजिंक्य मित्र मंडळ आयोजित कैलासवासी समीर हडकर स्मृती चषक आणि नक्कीच या ठिकाणी आम्हाला कळवतील. 1 धाव. पद्मनाभ प्रभू.
या ठिकाणी आंगणे सर आम्हाला सांगतायत खेळावृत्तीने खरोखरच एकच्या दिशेने चेंडू गेला होता आणि एकेरी धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते ती 18 धावांवरती. या ठिकाणी जी एक धावसंख्येची जी काळी पट्टी आहे त्या विभागात जर चेंडू गेला तर धावून आपण धावा काढायच्या आहेत. सामना तरी चालू करायचा आहे. घड्याळ रसिकांच्या माहिती करता चालू असलेला सामना जम्बो विरुद्ध अनिकेत. नक्कीच धावसंख्या स्थिरावली, 2 धाव गडी बाद करतात. अत्यंत चांगली गोलंदाजी टाकतायत ते लोकेश डिसोलकर उर्फ बिट्या. पुढचा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सुरेख असे गोलंदाजी बिट्या यांची. नक्कीच सुरेख असा गोलंदाजी करतात बिट्या आणि बॅटची कड घेऊन उडवतो. चेंडू उडला जातोय परंतु डिक्लेअर झोन मधील एक धाव. एकेरी धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या पोचते ती 19 धावा. चांगला प्रयत्न होता, बॅटची कड घेऊन चेंडू उडाला होता. एसटी रक्षकांना काही संदीप यांना सापडलं नाही. धावसंख्या स्थिरावली, धावसंख्या पोचली ती 4 गडी बाद, 19 धावा. 19. आता नक्कीच प्रश्न असणार आहे, 2 षटक शिल्लक आहेत. 2 षटकामधून नवीन गोलंदाज वापरला लागेल. नक्कीच प्रशांत पवार यांना पाचारण केलं जाईल कारण डिसोलकर यांनी सुरेख अशी गोलंदाजी केलेली आहे. वैयक्तिक त्यांच्या षटकामध्ये एकंदर त्यांनी धावा दिल्या त्या फक्त आणि फक्त 9 धावा, परंतु 2 महत्वाचे गडी बाद केले आहेत. 6 धावा. सुरेख अशी गोलंदाजी नक्कीच पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 4थं षटक घेऊन येतात ते स्टॅनली. नक्कीच वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 4थं षटक घेऊन येतात ते स्टॅनली. पॉवर प्लेच्या जी निदान रेषा आहे त्या उर्वरित षटकामध्ये एकंदर यष्टीरक्षक आणि गोलंदाज पकडून एकंदर 5 क्षेत्ररक्षण आपण लावू शकता. उर्वरित सर्व क्षेत्ररक्षक हे आपण पॉवर प्लेच्या बाहेर असू शकतात. स्टॅनली यांचा पुढचा चेंडू. सुरेख अशी गोलंदाजी, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण शेखर बडेकर यांच्याकडून. चेंडू निर्धाव टाकला जातोय. सुरेख क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळते. या ठिकाणी विनोद बुद्धी म्हणून आपण म्हटलं जातं की फोन आला की नंतर कुठल्याही सामन्याअंतर्गत सेवा की महा का फोन आया, परंतु या ठिकाणी असं काही घडलेलं नाहीये. नक्कीच या ठिकाणी सामन्याकडे वळूया. पुन्हा एकदा स्टॅनली यांचा पुढचा चेंडू. सुरेख असा फलंदाजी. सुरेख आणि तितकेच अचूक जर फेक केली असती नक्कीच धावचित व्हायचा प्रयत्न होता, परंतु एकेरी धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या पोचते 20 धावांना. 20. सुरेख चेंडू वळवला जातोय. याला म्हणतात स्टॅनलीची गोलंदाजी. ज्यांनी आनंद दिघीची स्पर्धा अत्यंत नामांकन केलेला असं हा गोलंदाज. सुरेखाचा चेंडू, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. अजित राणे यांच्याकडून चेंडू अडवला जातोय. तदवर निघालेली एकेरी धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या पोचते ती 21 धावांवरती. अजूनही 4थं षटक मार्गस्थ आहे. सुरेखाचा चेंडू काही बॅटला स्पर्श होत नाही. निर्धाव चेंडू जातोय. तितकं चांगलं यष्टीरक्षण करतायत ते संदीप. शेवटचा चेंडू असणार आहे आणि सुरेख असा प्रयत्न होता निलेश यांचा, परंतु एकेरी धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या पोचते ती 22 धावा. षटक संपलं. नक्कीच षटक संपलेलं आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावली, धावसंख्या झाली ती 4 गडी बाद, 22 धावा. नक्कीच प्रशांत पवार यांचा पर्याय असणार आहे. शेवटचे षटक. नवीन गोलंदाज 22 धावा. 22. 4 गडी बाद, 22. शेवटचे 6 चेंडू घेऊन येतात ते प्रशांत पवार. सुरेख अशी गोलंदाजी मगाच्या पहिल्या सामन्यामध्ये ज्यांनी केली. या ठिकाणी धावसंख्या स्थिरावली आहे 22. नक्कीच मोठमोठे प्रहार करावे लागेल जम्बो या संघांना शेवटचे 6 चेंडू शिल्लक असताना. अत्यंत चांगलं क्षेत्ररक्षण करतायत उमेश आणि निलेश शिंदे, तसेच प्रशांतजी डोंगरे आणि शेखर बडेकर. पहिला चेंडू प्रशांत पवार.
सुरेख असा चेंडू आणि चेंडू बॅटच्या पंचांकडे दाद मागितली जाते. बाद केल्याचं अपील केलं जाते. 22च्या रूपात मध्ये मिळालेली एकेरी धाव. धावसंख्या एकेरी धावेने पोहोचते ती 23 धावा. 23. प्रशांत पवार अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. सुरेख अशी गोलंदाजी. सुरेख एकेरी धावेचा प्रयत्न. एकेरी धावावरती समाधान मानताना पाहूया. दुसरा धाव घ्यायचा प्रयत्न असेल परंतु एक धावेने धावसंख्या एकेरी धावेने वाढते ती 24 धावा. 4 गडी बाद 24. अत्यंत चांगली गोलंदाजी करतायत. कमबॅक करतायत. आपल्या संघाला निर्धाव चेंडू टाकायचा प्रयत्न करतायत ते प्रशांत. सुरेख अशी गोलंदाजी. एकेरी धावेच्या मध्ये भर. एकेरी धावेने धावसंख्या पोहोचते ती 25 धावा. 4 गडी बाद 25. सुरेख अशी गोलंदाजी आणि या ठिकाणी दंडित करतायत अवांतर चेंडू. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या पोहोचते ती 26 धावांवरती. 5वा गडी बाद होतोय. धावसंख्या स्थिरावते. 5 बाद 25 धावा. सव्वीस बरोबर. आताचा वाईटचा एक आणि धावा पकडून धावसंख्या पोहोचली ती 26. नवीन फलंदाज भाऊ आपल्याला नाव या ठिकाणी सांगायचंय. संदेश नक्कीच या ठिकाणी जम्बो संघाकडनं संदेश रंग प्रतिनिधित्व करतायत. कमबॅक करतायत ते प्रशांत पवार. आपली गोलंदाजी प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवत आहेत. धावसंख्या स्थिरावली आहे. सुरेख असा चेंडू. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण बिटा यांच्याकडून. एकेरी धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते ती 27 धावा. नक्कीच शेवटचं षटक असणार आहे. आक्रमक पवित्रामध्ये चौकार लगावायचा प्रयत्न करतील फलंदाज. पाहूया या ठिकाणी गोलंदाज आहेत ते प्रशांत. सुरेख असा चेंडू. एकेरी धावेमध्ये धावसंख्या स्थिरावली आहे. धावसंख्या झाली ती 28. जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 29 धावांचं लक्ष. सुरेख अशी गोलंदाजी. प्रमुख गोलंदाज प्रशांत, निलेश आणि स्टॅनली आणि लवकेश. सुरेख कसं गोलंदाजी प्रात्यक्षिक या ठिकाणी पाहायला मिळालं. नवीन आला. धावसंख्या झाली ती 28. 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी हव्यात 29 धावा. नाणेफेकीचा कौल नक्कीच अनेक संघाने जिंकला असल्यामुळे एक सुसंधी आहे. एकोणतीस. नक्कीच नवीन फलंदाज आहे ते शेखर बडेकर आणि लोकेश डिचोलकर. नक्कीच दोन प्रमुख फलंदाज. 30 चेंडू आणि 29 धावांचं लक्ष. दुसऱ्या फेरीचा सामना. 29 धावा. धावसंख्या झाली त्या 28. जिंकायला हव्यात त्या 29 धावांचं लक्ष. 30 चेंडू आणि 29 धावा करायच्या आहेत अनिकेत संघाला. सुरेख आयोजन नियोजन या ठिकाणी पाहायला मिळते अजिंक्य मित्र मंडळाच्या वतीने. प्रमुख दोन फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. शेखर बडेकर आणि लोकेश डिचोलकर. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये पार पाडली त्यांनी. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला ते संदीप उर्फ लोकेश. प्रमुख फलंदाज नॉन स्ट्राईकला ते शेखर बडेकर. पहिलं षटक घेऊन येतात ते भाऊ. सामन्याला सुरुवात. पंच पद्मनाभ प्रभू आपल्या या ठिकाणी दाखवत आहेत.
पहिलं षटक टाकून येतात ते भाऊ, एक नावाजलेला असा अष्टपैलू गोलंदाज. पॉवर प्लेचं पहिलं षटक असणार आहे. पहिल्या षटकाचा नक्कीच फायदा घेतील दोन मातब्बर असे खेळाडू आणि ते अष्टपैलू फलंदाज म्हणून ज्यांचा नामोल्लेख करतो ते लोकेश आणि शेखर. नक्कीच भाऊ यांचा पहिला चेंडू, पहिलं षटक मार्गस्थ पहिल्याच चेंड्यावरती. जिंकायला हव्यात त्या 29 धावा. एकेरी धावेवरती समाधान मानतात. स्ट्राईक रोटेट होतोय. संघाचं खातं उघडलं जाते. पहिलाच धाव या ठिकाणी लागली जाते. बिनबाद 1 धाव. ज्याचा नामोल्लेख करतो तो अष्टपैलू गोलंदाज भाऊ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय पहिल्या षटकांतर्गत. भाऊ यांचा पुढचा चेंडू, सुरेख असा फटका. शेखर बडेकर त्या ठिकाणी लगावतायत. एकेरी धावेमध्ये पोहोच होते. धावसंख्या परिस्थिती बिनबाद 2 धावा. नक्कीच आक्रमक गोलंदाजी आहे. दोन्ही बाजूला स्विंग केला जातो असा अष्टपैलू गोलंदाज भाऊ या ठिकाणी आपल्याला पहिलं षटक टाकताना पाहायला मिळते. फलंदाज आहेत ते लोकेश. चेंडू धावून 2 धावा करायचा प्रयत्न असेल. नक्कीच दुसरी धाव पूर्ण होते. त्या ठिकाणी डिक्लेअर झोन मध्ये नाही पण लेग बायच्या रूपात मिळालेल्या 2 धावाने धावसंख्या पोहोचते ती बिनबाद 4 धावा. जिंकायला हव्या त्या 30 चेंडू आणि 29 धावसंख्येचं लक्ष. एक महत्वाची लढत या ठिकाणी पाहायला मिळते. दोन्ही संघ प्राथमिक फेरीमध्ये विजयी होऊन या ठिकाणी दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेले आहेत. यानंतर होणारा सामना असलपा विरुद्ध ओम साईराम. आपण तयारीत राहायचे. आलेल्याची नोंद या ठिकाणी आमच्या समालोचन कक्षामध्ये पोहोचवा. तदवर निघालेली एकेरी धावमध्ये 22च्या रूपात मिळालेली एकेरी धाव. जिंकायला हव्यात त्या 29 धावांचं लक्ष. 30 चेंडू आणि 29 धावांचं लक्ष. नक्कीच सामन्यामध्ये कमबॅक करतील अनिकेतचे मातब्बर असे दोन्ही खेळाडू. भाऊ यांचं पहिलं षटक मार्गस्थ आहे. एकेरी धावेने धावसंख्या वाढत जाते. सुरेख अशी फलंदाजी दोन्ही संघातील खेळाडूंनी केली. या ठिकाणी पाहूया 28 धावांचा डोंगर रचला आणि धावसंख्या पार पाडायची ती 29 धावांसाठी. सुरेख असा एकेरी धावेचा फटका. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. पाहूया रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळते. एक षटक समाप्त होते. एका षटकाच्या समाप्तीत धावसंख्या परिस्थिती 7 बिनबाद 7 धावा. आमच्या या क्रीडा नगरीमध्ये KKM संघाचे संघ प्रतिनिधित्व करणारे आमचे टेरेन्स जसे संतोषजी वालावलकर त्याचप्रमाणे श्रवण यांचा या ठिकाणी नामोल्लेख करतो. खरोखरच आज प्रशांत पवार असतील तसेच KKM संघाचे आमचे विनोदवीर म्हणून ज्यांचा नामोल्लेख करतो असे आमचे मनोजी सुतार, संतोष वालावलकर आणि अष्टपैलू गोलंदाज टेरेन्स आणि आमचे बाळू रेडकर यांचा या ठिकाणी नामांकन करीन की आज पुन्हा एकदा नवीन गोलंदाज बाबू. बॉलरचं नाव सुरेश. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतात ते सुरेश. पहिल्या षटकाच्या अंतर्गत बिनबाद 7 धावा. अजूनही 24 चेंडू शेष आहेत. जिंकायला हव्यात त्या 29 धावांचं लक्ष. 2 मातब्बर संघ या ठिकाणी पाहायला मिळत आहेत दुसऱ्या फेरीमध्ये. आणि सुरेख फलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवते ते शेखर आणि बिट्या. लोकेश उर्फ बिट्या असं नामांकन आहे. नावाजलेले असे 2 मातब्बर खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळत आहेत ओपनिंग जोडीमध्ये. पुन्हा एकदा सुरेश यांचं वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतात. लोकेश फेस टू सुरेश. पहिला चेंडू. एकेरी धाव घ्यायचा प्रयत्न होता परंतु याला म्हणतात एकमेकांमध्ये समन्वय या ठिकाणी साधला जात नाही आणि आत्मघात की धाव घेताना पहिला धक्का बसतोय तो अनिकेत संघाला. गरज नसताना मी चल तू येतो कॉल बरोबर दिला गेला नाही आणि त्याचं प्रत्युत्तर या ठिकाणी पाहायला मिळालं. पहिला धक्का बसतोय अनिकेत संघाला. नवीन फलंदाज संदीप. जिंकायला हव्यात त्या 29 धावांचं लक्ष. एक अष्टपैलू खेळंदाज म्हणून स्टॅनली या ठिकाणी मार्गदर्शन करतायत आपल्या फलंदाजांना. संबोधित करतायत सावकाश खेळा परंतु गडी बाद होऊ देऊ नका आणि त्यांचं मार्गदर्शन फार मोलाचं आहे. एक नामांकित असा हा अष्टपैलू गोलंदाज आणि फलंदाज. यानंतर होणारा सामना
असल्फा विरुद्ध ओम साईराम. नक्कीच दोन्ही संघातील खेळाडूंनी या ठिकाणी तयारीत राहायचंय. प्राथमिक फेरीचा पुढील सामना असणार आहे. तद्वारा पुढील सामन्याकडे वळूया. सुरेश यांचा पुढचा चेंडू, ज्यांना मगाच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला असे संदीप उर्फ बटर म्हणून ज्यांना संबोधलं जातं आपल्या क्रीडा नगरीमध्ये, आज अत्यंत आक्रमक फलंदाजीमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतात. धावसंख्या पोचते ती 1 गडी बाद 8 धावा. जिंकायला हव्यात त्या 29 धावसंख्येचं लक्ष. नक्कीच दुसरं षटक मार्गस्थ असणार आहे. क्षेत्र व्यूहरचना बदलली जाते. संघ कर्णधार जम्बो प्रवीण या ठिकाणी आपल्याला क्षेत्ररक्षकांना थोडेसे फिरवलं जाते. नक्कीच चौकार अडवायचा प्रयत्न असणार आहे. एकेरी धाव गेली तरी हरकत नाही. धावसंख्या जरी छोटी असली तरी हव्यात त्या अनेक संघाला 29 धावा. सुरेख असा फटका शेखर बडेकर यांचा मिसफील्ड केला जातोय भाऊ यांच्याकडून. एकेरी धावेवरती समाधान मानलं जात आहे. धावसंख्या पोचते ती 9 धावांवरती. 1 गडी बाद 9 धावा. सुरेश यांचं वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक. पुढचा चेंडू सुरेश यांचा. संदीप तटावतात. धावून 2 धावा करायचा प्रयत्न असेल परंतु दुसरी धाव काही घेत नाही विचार या ठिकाणी दिसत नाहीये. आणि एकेरी धावेने धावसंख्या जाते ती 10 धावांवरती. 1 गडी बाद 10 धावा. नक्कीच कमबॅक करतायत. चांगली गोलंदाजी करतायत ते सुरेश. शेखर बडेकर यांना भाऊ यांच्याकडनं चेंडू दाटवला जातोय. एकेरी धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या पोचते ती 11 धावांवरती. जिंकायला हव्यात त्या 29 धावांचं लक्ष. कांजूर मधील नामांकित असा हा संघ अनिकेत आणि संघ प्रतिनिधित्व करतायत ते संदीप. सुरेख असा फटका नक्कीच चौकार अडवला जातोय. मगाच्या सामन्यामध्ये संदीप यांनी अत्यंत आक्रमक फलंदाजी केली होती आणि चौकार लगावून मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला होता असे आपले संदीप. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोचली ती 12 धावा. 12 चेंडू 12 धावा. अजूनही 3 षटक शिल्लक आहेत. 18 चेंडू शिल्लक आहेत. जिंकायला हव्यात त्या 29 धावांचं लक्ष. 12 चेंडू मध्ये 12 धावा केल्या. त्या 2 फलंदाज आणि 1 गडी बाद झालाय. आणि गडी बाद झालाय तो लोकेश डिचोलकर उर्फ बिट्या. नक्कीच क्षेत्र व्यूहरचना केली जाते. टीम मीटिंग केली जाते. नवीन गोलंदाज काढला जातोय. या ठिकाणी प्रवीण संघ कर्णधार आणि पर्याय असेल तो नवीन गोलंदाजाचा. आणि नवीन गोलंदाज आहेत या ठिकाणी संतोष. नक्कीच एक अष्टपैलू गोलंदाज म्हणून यांचं नामांकन आहे. सुरेख गोलंदाजी करतात संदीप फेस टू संतोष. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 3रं षटक. धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 12. एक नामांकित असे 2 संघ तुल्यबळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. जम्बो विरुद्ध अनिकेत. 3रं षटक मार्गस्थ आहे. संतोष मामा यांचा पहिला चेंडू. प्रवीण त्या ठिकाणी चेंडू अडवायचा प्रयत्न करतायत परंतु चेंडू काही सापडत नाही. तद्वर निघालेली एकेरी धाव. धावसंख्या एकेरी धावेने पुढे जाते. पोचते ती 1 गडी बाद 13 धावा. सुरेख फलंदाजी. दोन्ही संघातील सर्व खेळाडूंना पुन्हा एकदा अजिंक्य मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा आपण देऊया. एक अटीतटीचा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. जिंकायला हव्यात त्या 30 चेंडू मध्ये 29 धावा. नक्कीच पद्मनाभ प्रभू दंडित करतील आणि अवांतर चेंडू घोषित. एकेरी धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या पोचते ती 14 धावा. 29 धावा अजून हव्यात. टोटल झाल्या त्या 14. सुरेख असा एकेरीचा फटका पण ही आत्महत्या धाव आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावलेला त्यांनी पाहिला नव्हता आणि आता निर्णय चुकीचा होता. चेंडू तटावला गेला आणि धावत सुटले. एक आत्मघातकी धाव या ठिकाणी पाहायला मिळाली. त्या प्रित्यर्थ मिळालेली हा 2रा गडी बाद. धावसंख्या झाली ती 14. नक्कीच सुसंधी असेल. नवीन फलंदाज
अजित राणे यांचा पर्याय आहे. केसीसी संघ कर्णधार जिंकायला हव्यात त्या 29 धावांसंख्येचं लक्ष्य. अजूनही 15 धावांची गरज आहे. नक्कीच नवीन पर्याय येतो. प्रशांत डोंगरे नवीन फलंदाज. धावसंख्या स्थिरावली. 2 गडीच्या मोबदल्यात धावसंख्या झाली ती 14. दुसऱ्या फेरीचा सामना आहे. 30 चेंडू आणि 29 धावांचं लक्ष या ठिकाणी आपला पार पाडतात ते अनिकेत कांजूर मधील हा संघ. अमय गोज मित्रमंडळाचे सचिन कानडे यांचं या ठिकाणी या क्रीडांगणामध्ये हार्दिक स्वागत आहे. आपणास विनंती, आपण कृपया व्यासपीठावर यायचे. अजिंक्य मित्रमंडळ आयोजित तिसरं षटक मार्गस्थ आहे. नेमकं काय झालं त्या आयोजकांशी या ठिकाणी सल्लामसलत करायचं. संघ कर्णधार निलेश यांच्याशी सल्लामसलत केला जाईल. नक्कीच 40 वर्षावरील 8 संघ या दरम्यान 2 संघाचे संघ कर्णधार या ठिकाणी आक्षेपार्ह जे खेळाडू असतील त्यांचं व्हेरिफिकेशन केलं जाते. पंच पद्मनाभ प्रभू. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण सामन्याकडे वळण्या अगोदर थोडासा फलंदाजीमध्ये बदल करण्यात येत आहे. प्रशांत डोंगरे यांच्या ऐवजी दादा यांना या ठिकाणी पाचारण केलं जाते. धावसंख्या स्थिरावली. धावसंख्या झाली ती 14 धावा. यानंतर होणारी सामना जो आहे तो असल्फा विरुद्ध ओम साईराम. नक्कीच दोन्ही संघाच्या सर्व खेळाडूंनी या ठिकाणी तयारीत राहायचंय. दादा नाव आहे दादा.
ठीक आहे ठीक आहे. त्याच्याच नावावर दाखव ना, म्हणजे तू आता आला ना प्रशांत, तो दादाला दाखव. इथे नाव वेगळं लिहा, पण आपल्याला ते विवरण करावं लागणार. नकडगेस तांत्रिक अडचण या ठिकाणी पाहायला मिळते. बदली खेळाडू म्हणून पाठवला जातोय तो प्रशांत डोंगरे यांच्या ऐवजी दादा. नक्कीच जिंकायला हव्यात त्या उशिरा आलेल्या क्रिकेट रसिकांच्या माहिती करता दुसऱ्या फेरीचा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. जम्बो विरुद्ध अनिकेत. थांबडा थोडासा विलंब होतोय. जिंकायला हव्यात त्या 30 चेंडू आणि 29 धावांचं लक्ष. तदवर निघालेल्या 14 धावा आणि 2 गडी बाद. नक्कीच एक अत्यंत चांगलं आयोजन नियोजन या ठिकाणी पाहायला मिळते. अजिंक्य मित्रमंडळाच्या वतीने कैलासवासी समीर हडकर स्मृती चषक क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. कालच्या सत्रामधून 8 संघामधून लक्ष्मी 11 हा संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झालेला आहे. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. बदवान प्रभू सामन्याला सुरुवात. ओके, हा नक्कीच या ठिकाणी पुढील जे संघ असणार आहेत या सर्व संघांना विनंती. अवांतर चेंडू दंडित करतायत पद्मनाभ प्रभू. एकेरी धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते ती 15 धावांवरती. पुढील 4 संघ असणार आहेत ते असल्फा ओम साईराम आणि सिद्धिविनायक विरुद्ध पॅशन. या सर्व या ठिकाणी नियमावली अशी आहे, जर कोणताही खेळाडू अबाव 40 नसेल, अबाव 40 असलाच हवा आणि तो जर 40 वर्षाच्या खाली असेल तर वजा 5 धावांची पेनल्टी याची पुढील सर्व सामन्यासाठी देण्यात येईल. याची आपण खबरदारी घ्या. कृपया 2 संघ ज्यावेळेस प्राथमिक फेरीचा ज्यावेळेस खेळतील त्यावेळेस दोन्ही संघ आपण समोरासमोर उभे टाकून त्याच वेळेस संशयास्पद जर काही वाटलं तर त्या ठिकाणी आपण पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. सुरेख असा दादा यांचा फटका, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. एकेरी धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या पोचते ती 16 धावांवरती. जिंकायला हव्यात त्या 29 धावसंख्येचं लक्ष. सुरेख असं आयोजन नियोजन या ठिकाणी पाहायला मिळतंय. कैलासवासी समीर हडकर स्मृती चषक क्रिकेटचा महासंग्राम. ज्यांना पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला ते संदीप उर्फ बटर आज अत्यंत आक्रमक पैत्र्यामध्ये फलंदाजी करतायत आणि आपल्या संघाला विजयासाठी घोडदौड चालू आहे. ती 29 धावांचा पाठलाग करताना 2 प्रमुख फलंदाज दादा आणि संदीप. संतोष यांचा पुढचा चेंडू. सुरेख असा फटका आणि जोरदार प्रहार. नक्कीच या ठिकाणी सामना लवकरात लवकर संपण्याचा प्रयत्न करतायत ते संदीप. फुलटॉस चेंडू आणि जोरात प्रहार केल्याने 4 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या पोचते ती 20 धावांवरती. अजूनही 9 धावा हव्या आहेत सामना जिंकण्यासाठी. अत्यंत आक्रमक फलंदाजी करतायत ते संदीप आणि हा आत्मघाती फटका. बॅट चिकट जाते. धक्का बसतोय अनिकेत संघाला. धावसंख्या 20. अजूनही 9 धावांची धावशक्यता असताना फलंदाज बाद होतोय. ज्यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला पहिल्या सामन्यामध्ये ते संदीप या ठिकाणी बाद होत आहेत. नक्कीच नवीन फलंदाज असणार ते अजित राणे संघ कर्णधार. तिसरं षटक अजूनही मार्गस्थ आहे. नवीन फलंदाज अजित राणे केसीसी संघाचं संघ प्रतिनिधित्व ज्यांनी केलं आज अनिकेत संघाकडनं संघ प्रतिनिधित्व करतायत. पुढील 4 संघांना विनंती असेल आपण तयारीत राहायचा. पुढचा सामना असल्फा विरुद्ध ओम साईराम आणि त्यानंतर होणारा सामना सिद्धिविनायक विरुद्ध पॅशन. या 4 संघामधील सर्व 11च्या 11 खेळाडू आपण समोरासमोर उभे राहून पहिल्यांदा या ठिकाणी आपण सूचित करायचंय 40 वर्षावरील खेळाडू असणं बंधनकारक आहे आणि तसं आढळल्यास 5 धावांची पेनल्टी देण्यात येईल. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. पुढचा चेंडू परंतु एक आत्मघातकी फटका मारायचा प्रयत्न, परंतु तद्वर निघालेली एकेरी धावने धावसंख्या 21 धावने वाढते. धावसंख्या पोचते 21 धावांवरती. चेंडू यष्टीच्या हातात होता परंतु एक आत्मघातकी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. तिसरं षटक समाप्ती होते. नक्कीच 3 गडी बाद 21 धावा.
अजूनही 12 चेंडू शेष आहेत. जिंकायला हव्यात त्या 8 धावा. 12 चेंडू 8 धावांचं लक्ष. प्रमुख फलंदाज अजित राणे, नॉन स्ट्राईकला ते दादा. आणि पहिल्यांदाच पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी चौथं षटक घेऊन येतात ते भाऊ. क्षेत्रव्यूह रचना आखली जाते. 12 चेंडू शेष आहेत. 12 चेंडू मध्ये धावा हव्यात त्या 8. निर्धाव चेंडू जातोय. महत्वाचा गोलंदाज भाऊ आपल्या संघाला कमबॅक करताना या ठिकाणी दाखवतोय. निर्धाव चेंडू टाकतोय. प्रमुख फलंदाज आहेत ते अजित राणे आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते दादा. पाहूया कोणता संघ या त्या स्पर्धेमध्ये विजयी होतोय. सूर्य कसा फटका, तिथून 1 रन धावून काढलेली दिसते. दुसऱ्या धाव घ्यायचा प्रयत्न असेल. नक्कीच एकेरी धावावरती समाधान मानलं जातंय. धाव संख्या होती ती 22 धावांवरती. अत्यंत आक्रमक फलंदाजी करतायत ते दादा. चौथं षटक मार्गस्थ आहे. पुढील 4 संघांनी या ठिकाणी तयारीत राहायचंय. पुढचा सामना असेल पाऊर ओम साईराम धावून 1 धाव पूर्ण करतायत. तद्वर निघाले एकेरी धावेने सुखावस्थेत पोचतायत ते दोन्ही फलंदाज. पंचांकडे दाद मागितली जाते, धावचीच अपील केले जाते, परंतु एकेरी धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या पोचते ती 23 धावांवरती. अजूनही 6 धावांची आवश्यकता आहे. धावसंख्या झाली ती 23. जिंकायला हव्यात त्या 29 धावांचं लक्ष. वय परत थोडासा दम लागतोय, परंतु केसीसी संघाचे संघ कर्णधार आणि अनिकेतचे संघ प्रतिनिधित्व करते अजित राणे. उत्कृष्ट चांगला फटका पाहूया. नक्कीच 2 धावा घ्यायचा प्रयत्न असेल, परंतु डिक्लेअर झोन मध्ये गेलेली एकेरी धावेने धावसंख्या जाते ती 24 धावा. धावसंख्या झाली ती 3 गडी बाद 24 धावा. सूर्यकाचा फटका, नक्कीच 2 धावा घ्यायचा प्रयत्न असेल, परंतु एकेरी धावेमध्ये समाधान मानलं जातंय. एकेरी धावेने धावसंख्या झाली ती 25. अजूनही 4 धावांची आवश्यकता आहे. सूर्य कशी फलंदाजी करतात अजित राणे आणि दादा. नक्कीच मंकड विकेट घेण्याचा प्रयत्न करतात भाऊ. सूर्य कसा फटका आणि नक्कीच झाला हा तो चौकार. दादा यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अनिकेत संघाचा अंतिम सेमीफायनल मध्ये केलेला हा प्रवेश या सर्व खेळाडूंचा. कृपया जम्बो या संघा सर्व खेळाडूंना विनंती, आपण या ठिकाणी आपलं जे पारितोषिक वितरण बॉक्स आहे त्या ठिकाणी आपण उपस्थित राहायचंय. सूर्य कशी फलंदाजी प्रत्येक संघाकडून केली जाते, परंतु 28 धावांचं माफक लक्ष ठेवलं गेलं होतं आणि अनिकेतचा संघ हा सेमीफायनल मध्ये पोहोचलेला आहे. या ठिकाणी संपूर्ण संघ कृपया जम्बो संघाच्या सर्व 11 खेळाडू या ठिकाणी आपण त्या ठिकाणी पारितोषिक वितरण समाज या ठिकाणी उपस्थित राहायचंय. एक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी आपण काढतोय. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय तो किती मारले 7 बॉलिंग करून टाकली गाडी 4 9 6 8 याने 3 टाकले स्टँड. इथे ते बॉलर आहे ना, आणि तिकडे इथे बॉलरला दे आणि इथे प्रवीणला दे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार नक्कीच जम्बो संघाचा जाईल तो संघ कर्णधार प्रवीण यांना. वैयक्तिक धावा आहे